प्रेक्षकांनो, वीण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या जबरदस्त भागात आपण पाहणार आहोत. खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढाच धमाकेदार असा एपिसोड आपल्याला पाहायला भेटणार आहे. कारण आतापर्यंत मालिकेमध्ये जो ट्विस्ट आपल्याला हवा होता तो फायनली प्रेक्षकांच्या समोर असणार आहे. कारण इथे मात्र फायनली आता मल्लिका आणि मंदाकिनी या दोघींचं सत्य आणि या दोघींचे खरे चेहरे मात्र आदिराच्या समोर आलेत आणि सगळे गैरसमज इथे दूर झालेले असणार आहेत. आता याचमुळे मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्टही आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि मालिका तेवढ्याच इंटरेस्टिंग अशा ट्रॅकवरती जाणार आहे. पण प्रेक्षकांनो, या अगोदर मालिकेमध्ये हे सगळं कसं घडलंय आणि ज्यावेळेस आदिराला रोहनची यात काही चूक नाही हे सगळं समजतंय, त्याच वेळेस आदिरा असा काय टोकाचा निर्णय घेणार आहे की इथे रोहन मात्र यांचं घर सोडून कायमचं आदिरासोबत राहिलं जाणार आहे, हे पाहणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. इथे मात्र समरला आता फायनली समजलं की खरंच स्वानंदी मॅडम ह्या खोटारड्या नाही आहेत आणि आपण त्यांच्यावरती अविश्वास दाखवतो, प्रत्येक वेळीच त्यांच्यावरती अविश्वासच दाखवला आहे. आता त्यालाही कुठेतरी या स्वानंदीच्या खरेपणाची पावती भेटली. आता याचमुळे मालिका खूपच रंजक होत झाली. पण आता हे सगळं कसं होणार आहे आणि ते मल्लिका आणि मंदाकिनी या दोघींचे ज्यावेळेस सत्य सगळ्यांच्या समोर आले त्याच वेळेस मात्र समर आता काय अशी भयानक शिक्षा देणार आहे आणि ते खरंच मालिकेमध्ये काय असा इंटरेस्टिंग ट्विस्ट आपण पाहणार आहोत ना, हे सगळं शेवटी पाहणार आहेत. आता यावरती मात्र मल्लिका काय आणखीन नवीन गेम खेळणार आहे आणि कशाप्रकारे हा सगळा डाव मात्र मंदाकिनीवरती उलटणार आणि इथे मात्र स्वानंदीने खूप मोठा कायापालट केला आहे, ते म्हणजे या अंशुमनच्या कारस्थानांचा. कारण चक्क तिने अंशुमनचं कारस्थान जे आहे ते सगळं समोरच्या समोर आणले, तेही अगदी पुराव्यासहित. आणि त्याचमुळे कुठेतरी स्वानंदी आणि समर या दोघांच्या नात्याची दिशा मात्र इथे पलटताना आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. प्रेक्षकांनो, इथे मात्र फायनली आता इकडे स्वानंदीने ठरवले, आता काही जरी झालं ना तरीही आपण आदिरा आणि रोहन या दोघांचा संसार वाचवण्यासाठी काहीतरी करायलाच हवे. आदिराच्या मनात जो गैरसमज निर्माण झालाय ना तो आपल्याशिवाय कोणीही दूर करू शकत नाही. जर काही असंच राहिलं ना तर दोघांमधले गैरसमज वाढतील, दोघांचं नातं तुटेल. आता या सगळ्यामुळे कुठेतरी स्वानंदीच्या मनातही एक प्रकारची भीती बसली. कारण जर आदिराचं मनात जास्तच राग वाढत गेला ना तरी इथे मात्र रोहन आणि आदिरा या दोघांचं नातं संपायला वेळ लागणार नाही. आता हे सगळं घडवून आणलंय ते म्हणजे मल्लिका आणि ही मंदाकिनी. आता मंदाकिनीला स्वतःची चूक तर समजलीच आहे, कारण सगळ्यांनी असं काही या मंदाकिनीला वाळीत टाकल्यासारखं केले, त्यामुळे तिला कुठेतरी तिच्या चुकीची जाणीव तर होते. आता प्रेक्षकांनो, खरंच ह्या मंदाकिनीला तिच्या चुकीची जाणीव झाल्यामुळे सुधारणा होईल का तिच्या वागण्यात, नक्की काय म्हणजे खरंच तुमचं यावरती काय मत आहे? कारण आतापर्यंत मंदाकिनीचं एकंदरीत वागणं बघून तिला या सगळ्यांची शिक्षा तर व्हायला हवीच आहे. आता इथे आदिराने मात्र सणसणीत अशी या सुस्मितच्या आणि रोहनच्या, अगदी रोहनची बिचाऱ्याची काय एक चूक नसताना दोघांच्याही सणसणीत अशी कानाखाली वाजवलेली बिचारी स्वानंदी मात्र चक्क तोंडाला हात लावून बघतच राहिली. कारण तिला काहीच बोलता येत नाही, कारण सगळी आपल्याचमुळे झाले, आपल्याच घरची नाणी खोटीत. तिला काय बोलणार आहे आपण? कारण तिच्या आईमुळे आणि तिच्या बहिणीमुळे या दोघांचा संसार मात्र मोडकळीस आलाय. आता या सगळ्यांमुळे इकडे स्वानंदी बिचारी मात्र काहीच बोलत नाही, तिच्या डोळ्यामध्ये फक्त अश्रू असतात. कारण तिला हे समोरचं पाहतही नाही आणि काही बोलूही शकत नाही. त्याचमुळे इकडे आदिराचा पारा मात्र प्रचंड चढलेला आहे. इथे स्वानंदी आता म्हणत असते, खूप होते, आपल्याला यामध्ये पडायलाच हवंय. आता स्वानंदी इथे बोलण्याचा प्रयत्न करते, पण कुठेतरी या आदिराचा विश्वास मात्र स्वानंदीवरचा ढासळलेला आहे. कारण हे सगळं मल्लिकाने घडवून आणले. मल्लिकाने मात्र आदिराच्या मनात स्वानंदीबद्दल विष पेरण्याचं काम केलंय. कारण तिला काही करून या दोघींचं जे बॉन्डिंग आहे तेही आता तिला इथून तोडून टाकायचंय. कारण जर आदिराचा स्वानंदीवरती विश्वास बसला ना तरी स्वानंदी मात्र काही करून या दोघांना एकत्र आणणारच ना. त्यामुळे काही करून या दोघींचा बॉन्डिंग आपल्याला अगोदर खराब करायला हवंय. म्हणून मल्लिका आणि तिची मुलगी अर्पिता या दोघींनी मात्र पुरेपूर प्रयत्न केला होता आणि ते कुठेतरी एकंदरीत यशस्वीही झाला होता. पण आता मात्र पूर्ण धागे दणाणले त्यांचे, कारण पूर्ण पासे आता उलटे पडायला लागलेत. इकडे ज्यावेळेस रोहन, आदिरा आणि स्वानंदी समर या चौघांची एकत्र भेट झाली आणि इथे मात्र स्वानंदीने
रोहनला पुराव्यानिशी स्वतः निर्दोष सिद्ध केलंय आणि त्यांचा खरेपणा समर आणि इकडे आदिरा या दोघांच्या समोर सिद्ध केलाय, त्यावेळेस कुठेतरी आता इकडे आदिराला मात्र स्वतःचीच लाज वाटायला लागते. खरंच आपण रोहनवरती एवढा अविश्वास दाखवला, कारण मला वाटलं होतं खरंच हे डिवोर्स पेपर रोहनने पाठवलेत, कारण माझं रोहनवरती एवढं प्रेम होतं, पण त्याने एवढा तडकाफडकी कसा न विचार करता एवढा मोठा निर्णय कसा काय घेऊ शकतो. आता या सगळ्यांमुळे कुठेतरी आदिरा मात्र खूप जास्त हायपर झालेली होती आणि त्याच रागाच्या भरात तिने चक्क रोहनवरती हात उचललाय. कुठेतरी इथे आदिराचंही चुकलेलंच आहे, कारण आदिरा मात्र थोडंसं बालिशपणे वागतेच आहे, पण रोहनही प्रत्येक वेळेस मात्र आईची चूक असताना प्रत्येक वेळेस इकडे आदिरालाच बोलत असतो आणि ते आदिराची बाजू मात्र घेत नाही. कुठेतरी रोहनचं इथे चुकतंच आहे, पण आता या सगळ्यांमुळे रोहनलाही समजलंय की खरंच हे सगळं जे होतंय ते आपल्या आईमुळे होते. आपल्या आईने मात्र पैशांसाठी एवढा मोठा टोकाचा निर्णय घेतला आणि चक्क आपल्या डिवोर्स पेपरवरती सुष्मितच्या खोट्या सह्या करून चक्क या आदिराकडे पाठवलेत. आता ह्या सगळ्या प्रकरणामुळे मात्र रोहन आणि मंदाकिनी या दोघा मायलेकांचं नातंही कुठेतरी आपल्याला दुरावत असताना पाहायला भेटणार आहे. त्यातच इकडे प्रत्येक ठिकाणी स्वानंदी मात्र तिच्या आईची बाजू घ्यायची, प्रत्येक ठिकाणी तिला समजून घ्यायची. एखाद्याचा स्वभाव असतो म्हणून प्रत्येक ठिकाणी तिला समजूनच घ्यायची, पण आता मात्र तिच्या चुकांचा कहर झालाय आणि इथेच स्वानंदीने असं काही मंदाकिणीला झापलेलं आहे. त्यामुळे मंदाकिणी बिचारी तिला स्वतःच्या चुकांची जाणीव तर झालेलीच आहे, पण मनात कुठेतरी पैशांची सलाय आहे की खरंच आपल्याला एवढं मोठं घर भेटलं असतं तर आपण किती ऐशोआरामात जगलो असतो. पण या मुलांना कसं समजत नाही. पण दुसरीकडे मात्र तिचं एक मन मानायला तयार नाही की खरंच आज हे सगळं आपण जे केलंय ना, त्यामुळे आपल्या घरात एकदम अशांतता झाली. घरात सतत वाद, चिडचिड, एकमेकांशी कोणी नीट बोलायलाही तयार नाही. आता या सगळ्यांचा विचार केल्यावरती मात्र मंदाकिणीला स्वतःचीच लाजही वाटायला लागते, पण तिचं मन एकीकडे मानायलाही तयार नाही की खरंच आपण आयुष्यभर एवढ्या छोट्याच घरात राहायचंय का. या सगळ्यांचा विचार करून आता मंदाकिणी शेवटी काय निर्णय घेणार आणि खरंच तिला तिच्या चुकीची जाणीव झाल्याच्या नंतर ती सगळ्यांची माफी मागणार का. पण इथे आदिरा मात्र अशी काय पेटून उठली ना, कारण ती आता नक्की रोहनला काय असा निर्णय घ्यायला भाग पाडणार आहे ना, ते पाहणं मात्र खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. खरंच तुमच्या मते इकडे रोहनने आता हे घर सोडून जायला हवंय का. तुम्ही जर या मताशी सहमत असाल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून तुमचा रिस्पॉन्स कळवा. दुसरीकडे मात्र ज्या क्षणी मलिका आणि अर्पिता या दोघींना समजलंय की इकडे समर आणि आदिरा दोघेही आता इकडे या स्वानंदीला भेटायला गेले, त्यावेळेस मात्र मलिका आणि अर्पिता या दोघींच्या पायाखालची जमीनच सरकलेली. त्यांना समजत नाही आता काय करावं आणि काय नाही, कारण जर का आता या रोहनच्या आईने सगळं काही खरं सांगून टाकलं ना, तर आपली पूर्ण वाट लागणार आहे. आता या भीतीने मात्र त्यांना प्रचंड घाबरायला झाले. पण इथे ऑलरेडी जे व्हायचं होतं ते ऑलरेडी घडून गेले. पण इथे मात्र आता कुठेतरी मलिका पूर्णपणे अंधारात राहिली. इथे स्वानंदीला तर सगळा खोटारडेपणा समजला या मलिकाचा की खरंच कशा प्रकारे यांनी स्वतःच्या मुलीचा संसार मोडण्यासाठी चक्क एवढे मोठे पैशांची ऑफर दिली. आणि म्हणजे आई त्यात चुकलीच आहे, तिची चूक आहेच, पण यात स्वतःच्या मुलीचा संसार मोडण्यासाठी एवढं मोठं पाऊल आणि एवढं मोठं कार्यस्थान. पण हे सगळं समर राजवाड्यांच्या समोर कसं आणायचं, कारण त्यांचा तर त्यांच्या काकूंवरती एवढा विश्वास आहे, त्यामुळे ते काही आपल्यावरती सहजासहजी तर विश्वास ठेवणार नाही. त्यासाठी आपल्याला काहीतरी ठोस पुरावेच हवेत. पण इकडे स्वानंदीच्या मदतीला मात्र निकिता आणि आनंद कंटिन्युअसली उभे असतात. त्यांना माहिती आहे की खरंच स्वानंदी किती खरी आहे आणि इकडे घरातले सगळे मिळून या समरच्या विरोधात काहीतरी कारस्थांतर करतातच. त्यामुळे आनंद आणि निकिता या दोघांनी स्वानंदीला साथ दिली आणि इकडे मात्र मलिकाच्या विरोधात सगळे पुरावे शोधण्याचा त्यांनी खूप मोठा निर्णय घेतलाय. पण इकडे मलिकाच्या विरोधात पुरावे शोधता मात्र या अंशुमनच्या कारस्थानांचा खूप मोठा असा पुरावा हाती लागलेला आहे. आता त्याचमुळे मालिकेमध्ये खूप मोठी उलटापालट होणार आहे आणि मालिकेमध्ये येणारे खूप इंटरेस्टिंग असा ट्विस्ट जे की
आत्तापर्यंत सगळे प्रेक्षक ज्या गोष्टीच्या आतुरतेने वाट पाहत होते ते म्हणजे फायनली इकडे या अंशुमन आणि मल्लिका या दोघांची कारस्थानं कधी एकदाची समोर येणार आणि कधी त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा भेटणार. फायनली तो सीन आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढाच धमाकेदार असणार आहे. पण त्या अगोदर मात्र ज्यावेळेस आता या सुष्मितने चक्क रोहनची अगदी सेम टू सेम सिग्नेचर केलेली असते त्याच वेळेस समरला तर एवढा मोठा धक्का बसलाय ना, कारण त्याचा मात्र त्याच्याच डोळ्यावरती विश्वास बसत नाही की खरंच हे असंही घडू शकतं. म्हणजे एवढ्या खोटारड्या अगदी सेम टू सेम एवढे सिग्नेचर कोण करू शकतं आणि हे खरंच किती भयंकर आणि डेंजरस आहे. पण इथे मात्र ही स्वानंदी निशब्द झालेली, तिला समजत नाही काय बोलू, कारण सगळ्यांची चूक आहे, तेही आपल्याच घरातल्या माणसांची. आता मी काय इथे सारवासारव करणार आहे, काय यांच्या बाजूने बोलणार आहे, तिला मात्र काहीच बोलणं सुचत नाही. पण इथे मात्र स्वानंदी म्हणत असते, राजवाडे खरंच तुम्हाला जसं वाटतंय का तसं काहीच नाही. यामध्ये रोहनची किंवा माझी आमच्या दोघांची काहीच चूक नाही ना बाबांची. यातलं बाबांना, मला आणि रोहनला अजिबातच काही माहीत नव्हतं. हे सगळं आईच्या डोक्यातून आलं होतं. खरंच मला मान्य आहे माझी आई चुकली आणि आईचं ऐकूनच शुशने हे सगळं केलंय, कारण शुशने मात्र हे सगळं आईच्या सांगण्यावरून केलं होतं. त्यामुळे ती दोषी आहेच, पण जास्त करून ही आई दोषी ना. म्हणजे सगळी चूक आईच्या सांगण्यावरून केलं. ते बिचारीला यातलं काहीच माहीत नव्हतं. पण इथे मात्र आता आदिराचा राग अनावर्ती झालाय. अशी काही या सुशच्या कानाखाली वाजवली ना, तिची मात्र पूर्ण झोपच उडवली, ती म्हणजे पैशांची. एकीकडे मल्लिका इकडे मात्र या मंदाकिणीला एवढी काही पैशांसाठी फूस लावते आणि दुसरीकडे या मंदाकिणीच्या सांगण्यावरून इकडे सुष्मित मात्र पैशांसाठी वाटेल ते करायला तयार आहे. आता या सगळ्यांचं पैशांचं भूत असं काही या आदिराने आणि या स्वानंदीने उतरले, त्यामुळे कुठेतरी यांचं मनपत असं वेगळीकडे तर वळायला लागले, कारण त्यांनाही त्यांच्या चुकांची जाणीव व्हायला लागली. आणि इथेच आता कशा प्रकारे इकडे आता ही आदिरा मात्र रोहनची माफी मागू लागते की खरंच रोहू, खरंच मला माफ कर. म्हणजे माझा विश्वासच बसत नव्हता रे. मला समजत नव्हतं की माझ्यावरती प्रेम करणारा रोहू इतका अगदी वेगळा विचार कसा करू शकतो आणि मला सोडून देण्याचा विचार कसा करू शकतो. या विचाराने मी खूप घाबरले होते. मला सुचत नव्हतं काय करावं काय नाही, आणि याचमुळे मी खूप टोकाचा निर्णय घेण्याचं ठरवलं होतं. पण खरंच मला माफ कर, कुठेतरी मी ओळखायला चुकले तुला. इथे मात्र रोहन म्हणत असतो, आदिरा ठीक आहे, म्हणजे जी तुझ्यावरती सिच्युएशन आली होती ना, त्यावरून मी तुला समजू शकतो की खरंच म्हणजे तुझ्या ठिकाणी जर मी असतो ना, अगदी मीही असंच रिॲक्ट केलं असतं. पण अगं एवढं स्वतःचा जीव देण्यापर्यंत कोण करतं सांग ना, आणि एवढा टोकाचा निर्णय कोणी घेतं का. आणि इथे मात्र दोघंही आता एकमेकांशी बोलून सगळं काय संपवतात. कुठेतरी प्रत्येकाच्या चुकीची जाणीव झाली. पण ते मात्र मल्लिका आणि ही अर्पिता अशा काय प्रचंड घाबरल्यात. त्यांना मात्र आता भीती वाटते, जर आपलं भांडं फुटलं तर मात्र आपलं काही खरं नाही. आणि मग मात्र अशा प्रचंड वेगाने गाडी पळून चाललेले असतात. पण इथे मात्र अर्पिता प्रचंड घाबरली की मग अगं आपलंच काहीतरी व्हायचं, आपल्या जीवाचं काही बरं वाईट व्हायला नको आहे, एवढी गाडी फास्ट कोण चालवतं आहे. पण इथे मात्र मल्लिकाला आता तिच्या जीवाची पर्वा राहिली ना कशाची, कारण तिच्या मनात मात्र एकच भीती बसली, जर काही सगळं त्या मंदाकिणीने सांगितलं आणि इकडे समर आणि स्वानंदीला हे समजलं, आणि जर मात्र त्यांनी या सगळ्यांच्या विरोधात आपल्या विरोधात पुरावे शोधले ना, तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. आपल्या पूर्ण आयुष्याची वाट लागून जाणार आहे. आता या सगळ्या प्रॉब्लेममुळे नक्की पुढे मालिकेमध्ये काय ट्विस्ट येणार आहे. आणि दुसरीकडे मात्र आता हे सगळं सॉर्ट आऊट झाल्याच्या नंतर सगळे आपापल्या घरी झालेत आणि रोहन आणि आदिरा दोघंही छानपैकी एकत्र आलेले असतात. तर स्वानंदी मात्र इकडे आता समरसोबत घरी गेलेली. तर आता जेव्हा इकडे समर आणि स्वानंदी हे दोघंही एकमेकांची माफी मागू लागतात, आता इथे सगळ्यांची भांडणं सुटलेली आहेत. पण आता इथे मात्र या अंशुमनच्या कारस्थानाने डोकं वर काढलेलं आहे. आता अंशुमनचा खरा चेहरा इकडे या राजवाडींच्या समोर आणायचाच असा मात्र या स्वानंदीने ठाम निर्णय घेतलाय. आणि ते चक्क ज्यावेळेस अंशुमन तिथे ऑफिसमध्ये नसतो त्यावेळेस मात्र त्याचं CCTV फुटेज तिने अगदी ती क्लिप काढून घेतलेली आणि तो मात्र चक्क आता घरात सगळ्यांच्या समोर प्ले केलाय.
त्यामुळे मालिकेमध्ये खूप मोठा हंगामा झाला आहे. आता हे जेव्हा सगळे समरने पाहिले त्यावेळेस मात्र समरच्या समोर सगळ्यांचे खरे चेहरे आलेत आणि इथेच मालिकेला आता खरी सुरुवात होणार आहे. ती म्हणजे इकडे समर आणि स्वानंदी या दोघांची लव्ह स्टोरी फुलताना आपण आता पाहायला भेटणार आहोत. हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही जर इंटरेस्टिंग असाल, तुम्हाला जर ही मालिका प्रचंड आवडत असेल तर असेच आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका.